डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणून लाडकी बहीणचा देखील महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। आई तुमच्यासाठी 18,000 राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मार्च महिन्याचा 20वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 21व्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। ज्या लाडक्या बहिणी महिन्यापासून वाट पाहत होत्या, ज्यांना अजून मार्च महिन्याचा 20वा हप्ता आला नव्हता, ज्यांना अजूनही एप्रिलचा देखील महिना आला नाही, त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। तसं तर अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे। पण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे राहिलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपले चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण देत असतो खऱ्या आणि विश्वास असलेल्या बातम्या। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया 21वा हप्ता कधी जमा होणार, कोणाला पैसे मिळणार, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले, मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर योजना बंद झाली का, सरकारने 3,000 रुपयांची गिफ्टची घोषणा केली होती, ती खरी आहे का, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी बोलूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अलीकडे एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ती म्हणाले की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 20वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यास सुरुवात करणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्यांना अजून मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांनाही आता काळजी करण्याची काही गरज नाही। 20वा आणि 21वा हे दोन्ही हप्ते एकत्रित करून मिळणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे। अनाथांचा नाथ, लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या सर्व लाडक्या बहिणींनी आपली KYC करून घ्यावी। कारण लाडक्या बहिणींनो, तुमची जर KYC पूर्ण असेल तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 20वा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आताच तुमची KYC झाली आहे का नाही ते तपासून घ्या। लाडक्या बहिणींनो, आता सांगतो सर्वात महत्त्वाची बातमी, आणि ही बातमी ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक विशेष गिफ्टची घोषणा केली आहे। ते गिफ्ट काय आहे? लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 3,000 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः MahaDBTचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अक्षय तृतीया हा दिवस हिंदू परंपरेनुसार अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। या पवित्र दिवशी लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी, यामुळे हा सरकारने निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींनो, आता बोलूया एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे अलीकडंच सोशल मीडियावर खूप चर्चा होत होती की मुंबई हायकोर्टाने लाडकी बहीण योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। तर नेमका विषय काय होता समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, घाबरण्याची काही गरज नाही। झालं काय होतं की मुंबई हायकोर्टाने सरकारला एक नोटीस पाठवली होती। त्या नोटिशीत म्हटलं होतं की सरकारच्या तिजोरीत जर पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाका। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण तुमचा भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं आहे की जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत ही योजना कधीच बंद करणार नाही। त्यामुळे
कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली. आता मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरूच ठेवणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही कधीच मोडणार नाही. लाडक्या बहिणींनो, ऐकलं का? स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता अधिकृत बातम्या पहा आणि त्यासाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, आता बोलूया GR बद्दल, म्हणजे शासन निर्णयाबद्दल. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने एक महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी. या बैठकीत GR काढताना सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्या बहिणींची eKYC पूर्ण आहे त्यांनाच हप्ता मिळणार. दुसरी गोष्ट, ज्यांची eKYC बाकी आहे त्यांनी ताबडतोब eKYC करावी व त्यानंतरच त्यांना 2 हप्ते मिळणार. तिसरी गोष्ट, MaDBT पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होणार. त्यामुळे बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट, योजना पुढेही सुरूच राहणार. सरकार ही योजना कधीच बंद करणार नाही. लाडक्या बहिणींनो, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. विशेष करून eKYC आणि आधार बँक लिंकिंग या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता बघूया लाडक्या बहिणींनो, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते नक्की बघा. जिल्हे पुढील प्रमाणे: पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आणि लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांमध्ये 20वा आणि 21वा दोन्ही हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा यादीत नाही त्यांनी काळजी करू नका. लाडक्या बहिणींनो, आता बघूया 21व्या हप्त्यासाठी कोण पात्र आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या गोष्टी असणं आवश्यक आहे. eKYC पूर्ण असणं, बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं, वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष, लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं, पूर्वीचे सर्व हप्ते नियमितपणे मिळालेले असणं आवश्यक आहे. कोणाला मिळणार नाही तर ज्यांची eKYC बाकी आहे, ज्यांचं बँक खातं आधारशी लिंक नाही, ते इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो, आताच तुमची eKYC चेक करा. जर बाकी असेल तर आज जाऊन eKYC पूर्ण करून घ्या. लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं 21वा हप्ता कधी मिळणार. 20वा हप्ता आणि 21वा हप्ता दोन्ही एकत्र मिळणार. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरणाला सुरुवात झाली. 3000 रुपयांचं खास गिफ्ट मिळणार. मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर ही योजना सुरूच आहे. 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले. eKYC पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला एक काम आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची eKYC झाली आहे का नाही. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, तुमच्या बँक खात्यात पैसे आले का नाही, नक्की कमेंट करा. कारण तुमची माहिती इतर बहिणींना उपयोगी पडेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला खऱ्या सर्व बातम्या मिळतील. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.